स्वामींची आज्ञा झाली होती म्हणून स्वामींनी हे नाव आम्ही मठाला ठेवलं. मांजरली बदलापूर पश्चिमेकडून आल्यावर वालिवलीकडे जाणाऱ्या रस्त्याला आलो. पुढे लगेच 2 मिनिटांनी उल्हास नदीवरचा वालिवली गावचा पूल लागला. पुलावरून उल्हास नदीचं विस्तीर्ण खोरं दिसलं. सरळ रस्ता बारवी डॅमकडे जातो. पुलावरून पुढे डावीकडे 2 मिनिटांनी एरंजाड गावची कमान लागली. आत आल्यावर छोटंसं गाव लागलं. गाव पार करून आल्यावर मुंबई बडोदा हायवे लागला, ज्याचं काम अद्याप सुरू आहे. भविष्यात यामुळे बदलापूर पासून ते पनवेल पर्यंतचं अंतर अगदी कमी होणार आहे. पुन्हा छोट्याशा रस्त्याने चाललोय. हाच रस्ता पुढे 10 गाव रायता करून मग टिटवाळ्यालाही जातो. हे पेट्रोल पंप लागलं की समजायचं आपण जवळ आलोय. पुढे आल्यावर उजवीकडचा रस्ता आंबेशिवला जातो, सरळ 10 गावला. पण आम्ही डावीकडे भिनारपाडा आंबेशिव बुद्रुककडे जाणाऱ्या रस्त्याला वळालो. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, स्वामी समर्थांवरती आपण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत. अगदी अक्कलकोटला जाऊन सुद्धा आपण स्वामींवरती खूप व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि त्यातला माझा खूप चालणारा जो व्हिडिओ आहे, ज्याला आता 8 लाखापर्यंत व्ह्यूज गेलेले आहेत, तो म्हणजे स्वामी समर्थांचं जे समाधी मंदिर आहे अक्कलकोटमधलं, त्या समाधी मंदिरावरचा व्हिडिओ. त्याच्यानंतर बाळप्पांचं मंदिर, वटवृक्ष मंदिर आणि खूप सारे असे व्हिडिओ आपण अक्कलकोटमध्ये बनवलेले आहेत. त्या व्यतिरिक्त स्वामी समर्थांच्या मुंबईच्या मठावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि आज माझं सौभाग्य असं म्हणावं लागेल की बदलापूरमधला एक स्वामी समर्थांचा मठ आहे. त्या मठाचं नाव आहे स्वामीज्ञा मठ. त्या मठाचं नाव स्वामीज्ञा मठ का आहे, बदलापूरमध्ये ते मठ नक्की कुठे आहे, त्या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आणि आता मी या मोकळ्या रस्त्यावरती उभा आहे आणि हा सुंदर असा मोकळा परिसर आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच रस्त्याने पुढे आलेलो, म्हणजे जे एरंजाडच्या कमानीला आपण डावीकडे वळालेलो, तिकडे न वळता आपण सरळ गेलेलो बारवी डॅमच्या रस्त्याला. इकडून पुढे बारवी डॅम आहे. बारवी डॅमच्या रस्त्याला बारवी डॅमच्या परिसरातच एक बारवी नदी आहे. बारवी नदी वाहते. त्या बारवी नदीच्या काठी सुंदर अशी धुक्यांची चादर पसरलेली होती आणि खूप छान असं वातावरण आपल्याला त्यावेळेला तिकडे अनुभवता आलेलं. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनवर मी त्या व्हिडिओची लिंक देत आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. खूप छान असा परिसर आहे. आणि इकडून आपण निघणार आहोत त्या भिनारपाडामधल्या स्वामीज्ञा मठामध्ये. तिकडून खूप छान अशी स्वामी समर्थांची मूर्ती आहे. आपण स्वामी समर्थांचं दर्शन घेणार आहोत. त्यासोबतच मंदिराची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पूर्ण मोकळं रान आहे, सगळीकडचं गवत सुकलंय. आणि विकेश भाऊ आपल्यासोबत आहेत. काय बोलता विकेश भाऊ? नमस्कार. काय सदा सर्वदा योग तुझा गडावा. वा वा. गणपती बाप्पांवरती टी शर्ट. इकडे आता सूर्य अस्ताला चाललाय. समोर बडोदा हायवे दिसतोय. आता आम्ही पण आता इकडून निघत आहोत. निघूया ना रे, चला. पुन्हा बडोदा हायवेच्या खालच्या बाजूने चाललोय. इथलंही काम अद्याप सुरू आहे.
2 मिनिटांनी भिनारपाडा गावी आलो. गाव तसं छोटंसं पारंपरिक बैठ्या घरांची वस्ती लागली. गावात आल्यावर मारुतीरायांचं मंदिर लागलं. तिथून आम्ही डावीकडे वळालो. गावात आल्यावर मिनिटभराच्या आत स्वामीज्ञा मठापाशी पोहोचलो. श्री स्वामी समर्थ मंडळी, आपण आता भिनारपाडा गावात आलेलो आहोत. गावातून थोडं पुढे आल्यानंतर आपल्या मागे हे स्वामीज्ञा मठ आपण पाहू शकतो. छोटंसं पण सुरेख असं गाव आहे. खूप शांत वातावरण इथलं आहे. पक्ष्यांचे आवाज सर्वत्र कानी घुमत आहेत. आता आपण मंदिरात जाऊया. मंदिरात जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया आणि इथली संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊया. पुलावरून मंदिर व त्यासमोरचा परिसर पाहिला. सुरुवातीला मठाची मागची बाजू व त्यावरचा कळस पाहिला. मागच्या बाजूला मठाचं नाव ठळक अक्षरात कोरलंय. समोरून मावळतीची किरणं मंदिरावर पडली आहेत. आता स्वामींच्या मठात दर्शन करायला निघालो. पुढे आल्यावर मठासमोरचा मोकळा परिसर दिसला. परिसरात मागे औदुंबराचा वृक्ष व त्याचा छोटासा पार आहे. मंदिरासमोर व एका बाजूचे पत्रे नुकतेच बसवण्यात आलेत. पुढे आल्यावर मधोमध यज्ञकुंड आहे. बदलापूर पासून साधारण 6 किलोमीटरवर हे मंदिर आहे. इथूनही गाभाऱ्यातल्या स्वामी समर्थांचं दर्शन घडतंय. मठाबाहेर स्वामींच्या तारक मंत्राचा फलक लावलाय. मठाच्या प्रवेशद्वारावर स्वामींचा नामफलक व उपदेश आहे. लाकडी प्रवेशद्वारामधून मठात प्रवेश केला. प्रवेश करताच सभा मंडपातून मुख्य गाभाऱ्यातल्या स्वामी समर्थांचं दर्शन करायला निघालो. प्रवेशद्वारावर आतल्या बाजूला गणरायांचं छायाचित्र बसवलंय. सभा मंडपातल्या एका भिंतीवर स्वामी समर्थांचा दत्त महाराजांसोबतचा फोटो आहे. गाभाऱ्याला कृत्रिम फुलं व दिव्यांची सजावट केली आहे. मुख्य गाभाऱ्यात स्वामी समर्थांची 5 फूट 1 इंचाची मार्बलची भक्कम देखणी बैठी मूर्ती आहे. स्वामींच्या नजरेतून कारुण्य ओसंडून वाहतंय. मूर्तीसमोरच खाली स्वामींची आणखीन एक छोटीशी पूजेची मूर्ती आहे. बाजूला एका काचबंद आवरणात लाकडी खडावा आहेत. त्यासोबतच समोर गणपती बाप्पा, दत्तगुरू व स्वामी समर्थांच्याही छोट्याशा पितळी मूर्त्या आहेत. छोट्या मूर्त्यांसमोर जास्वंदीच्या फुलांची आरस केली आहे. गाभाऱ्यात समई तेवत आहे. कुठल्याही बाजूने स्वामींच्या मूर्तीकडे पाहिल्यावर आपण त्यांच्या कृपाछायेत आहोत अशी अनुभूती येते. मागच्या भिंतीवरही स्वामींचा दत्त महाराजांसोबतचा फोटो आहे. मी लांबूनच स्वामींचं मनोभावे दर्शन घेतलं. नमस्कार मंडळी, नुकतंच आपण या बदलापुरातल्या भिलारपाडा गावातल्या स्वामीज्ञा मठात दर्शन घेतलं. स्वामी समर्थांची खूप छान प्रसन्न अशी मूर्ती आहे आणि या मठाचे संस्थापक आता आपल्यासोबत आहेत.
तर दादा, सर्वप्रथम तुमचं आपल्या या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तुमचं नाव सांगा ना. मी डॉक्टर आशिष वैती. आपण हा मठ पाहू शकतो की बदलापूरपासून खूपच लांब आहे भिलारपाडा. लोकांना माहितीही नाही आहे, आम्हालाही आत्ता कळलं. तर या जागी हा मठ स्थापन करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? या मठाच्या समोरच आम्ही एक जागा घेतली होती. तिकडे काही टेक्निकल प्रॉब्लेम आले होते आणि त्यावेळेला त्या मालकाकडे थोडेसे फायनान्शियल प्रॉब्लेम होता. त्यामुळे त्याला ही जागा पण विकायची होती आणि ही जागा जर आम्ही घेतली तर आमच्या दोन्ही जागा ज्या आहेत त्या टेक्निकल प्रॉब्लेममधून त्या सॉल्व्ह होणार होत्या. म्हणून आम्ही ही जागा विकत घेतली. तुम्ही मूळचे कुठले? मी ठाणा चंदणी कोयडा इथे राहतो मी आणि इथे एक फार्म हाऊससाठी आम्ही जागा घेतली म्हणून बदलापुरामध्ये आम्ही शिवचा. या मठाला तुम्ही नाव दिलं आहे स्वामीज्ञा मठ. म्हणजे ऐकायलाही खूप छान वाटतं आणि एक वेगळी कन्सेप्ट आहे. मग या मठाला स्वामीज्ञा मठ नाव द्यायचं कारण काय आहे? स्वामींची आज्ञा झाली होती. म्हणजे मी म्हटलं जागेच्या बाहेर पाऊल ठेवतात जी स्वामींची आज्ञा झाली होती की इकडे मठच बांधायचा. त्यामुळे स्वामींची आज्ञा ती तर आपण कोणीच तोडू शकत नाही. बरोबर. म्हणून स्वामीज्ञा हे नाव आम्ही मठाला ठेवलं. या मठाची स्थापना कधी झाली? हा मठ ॲक्च्युली 15 मार्च 2024 साली आम्ही बांधला. अच्छा. आणि आता 28 फेब्रुवारी म्हणजे तिथीप्रमाणे 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला ह्याचा दुसरा वर्धापन दिन आहे. या मठात आपल्या कुठले उत्सव साजरे होतात? या मठामध्ये सध्या तरी आम्ही वर्षातून 5 उत्सव असतात आपले. एक वर्धापन दिन असतो, तो 2 दिवसाचा मोठा प्रोग्राम असतो. बरेच त्याच्यामध्ये स्वामी याग हा एक युनिक प्रोग्राम आहे आणि म्हणजे प्रत्येक मठात होतं तसं स्वामी याग नाही, तर आम्ही एक वेगळ्या पद्धतीने स्वामी याग या मठामध्ये करतो. आणि त्या दिवाळीला आमची स्वामींची जी 5 फूट 1 इंच ही जी मूर्ती आहे त्याला पूर्ण मूर्तीला आम्ही अभिषेक करतो. आणि तसं दर पौर्णिमेला इकडे अभिषेक असतो. तसं दर अमावस्येला ज्या भक्तांच्या समस्या असतात त्यासाठी आम्ही होम करतो. आणि त्याच्यानंतर स्वामी पुण्यतिथीन करतो, स्वामी प्रगट दिन करतो. गुरुपौर्णिमेला इकडे प्रचंड गर्दी असते. तसंच दत्त जयंतीला आम्ही इथे 2 दिवस प्रोग्राम करतो. तसंच इकडे दत्त जयंतीला किंवा स्वामी जयंतीला वगैरे सप्ताह ठेवण्याचा आमचा मानस आहे. आपण ही मूर्ती पाहतो स्वामींची, खूप छान आणि लोभस अशी मूर्ती आहे आणि भक्कम अशी मूर्ती आहे. तर अशी मूर्ती बनवण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली आणि ती मूर्ती कुठून घडवली तुम्ही? सकाळी 3ला उठल्यानंतर एक प्रोसेस करतो जी आम्हाला स्वामींच्या आज्ञेने मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या मठामध्ये एक युनिकनेस असायला पाहिजे. म्हणून आम्ही संगमरवरी साधारणतः 1500 किलो वजनाची एक 5 फूट 1 इंच असे जयपूरवरून स्वतः आम्ही त्याचं स्केच बनवलेलं आहे. आणि त्याच्यानुसार म्हणजे स्वामी बघितल्यानंतर असे प्रसन्न वाटतील असं हे एकमेव ठिकाण आहे महाराष्ट्रातलं की तिकडे एवढी मोठी मूर्तसुद्धा आहे. आणि चेहरा बघितल्यानंतर स्वामींची जी इमेज आहे की ते रागीट आहेत किंवा ते थोडेसे रागाने बघतात, ती इमेज मला चेंज करायची होती. म्हणून ह्या मूर्तीमध्ये मी असं स्केच बनवलं की ते बघितल्यानंतर स्वामी स्वतः आनंदित दिसतात आणि त्यामुळे भक्तसुद्धा आनंदित असतात. त्या मठाचा ज्यावेळेला बेस झाला त्यावेळेला ही मूर्ती आम्ही घेऊन आलो होतो आणि त्याच्यानंतर बाकीचं बांधकाम केलं. कारण एकदा मठ झाल्यानंतर ती मूर्ती आत आणणं शक्यच नाही. दरवाजातून आणणं किंवा बाकीच्या इकडून आणणं शक्यच नाही. त्यामुळे आम्ही तो प्लॅन करूनच इकडे बेस झाल्यावर आम्ही ती मूर्ती आधी ठेवली आणि त्याच्यानंतर बाजूचं बांधकाम केलं. आणि महाराष्ट्रामध्ये संगमरवरी 5 फूट 1 इंच कुठेही मूर्ती नाही आहे. अच्छा, हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल की मूर्ती पहिला बसवली त्याच्यानंतर मंदिर बांधलं. असं मी खूप असं रेअर ठिकाणी पाहायला मिळतं. या मंदिराची वेळ काय आहे दिवसभरात? ते सकाळी साधारणतः 6 वाजता चालू होतं मंदिर, ते दुपारी 1 वाजेपर्यंत असतं. नंतर दुपारी 3 ते रात्री 9-9:30पर्यंत आपलं मंदिर चालू असतं. गुरुवारी दिवसभर असतं, तसंच रविवारीसुद्धा दिवसभर मंदिर ओपन असतं. मंदिरपेक्षा हा एक मठ आहे. इथे शांत लोक ध्यानासाठी येतात. तर म्हणजे इकडे काही पारायण करायचं असेल त्याच्यासाठी येतात आणि एवढं शांतता आहे इकडे की बरेचसे लोक गुरुवारी आणि रविवारी इथे त्यांचे जे दैनंदिन स्वामी उपासना करण्यासाठी इकडे येतात. तुम्ही गुरुवारचा आरतीचा उल्लेख केला, तर गुरुवारची आपल्याला आरती किती वाजता असते? संध्याकाळी 6:30 वाजता दर गुरुवारी नित्यनेमाने इथे आरती असते. दर पौर्णिमेला इकडे महाप्रसाद असतो
आणि अमावस्येला होम असतो, त्यावेळेलासुद्धा महाप्रसाद असतो. हा मठ बदलापूरपासून जसा खूप लांब आहे, आडवाटेला आहे आणि आपण मधल्या रस्त्याने आलेलो तिकडे तर एक गाडी पण नव्हती. तर आपल्या भक्तांना जर इकडे यायचं असेल, जर त्यांच्याकडे स्वतःची गाडी नसेल तर मग इथपर्यंत यायसाठी काय पर्याय उपलब्ध आहे बदलापूरपासून? स्टेशनपासून आंबेशिव नाका हे साने गुरुजी शाळेपर्यंत 25 रुपये लोक शेअर ऑटोने घेतात. तसंच जर 4 जणं असतील तर साधारणतः 100 ते 120 रुपयात ते मठापर्यंत रिक्षा येते. त्यामुळे तसंच स्वामी भक्तांना म्हणजे 5.5 ते 6 किलोमीटर स्टेशनपासून अंतर आहे आणि जे स्वामी भक्त आहेत ते कुठेही चालत येतात, कसेही मठामध्ये पोचतातच. दादा, खूप खूप छान माहिती तुम्ही आपल्याला दिली. ह्या स्वामींची सेवा तुमच्याकडून अशीच अविरत अखंड सुरू राहावी आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्यांकडून सुद्धा ही स्वामी सेवा अशीच सुरू राहावी ही मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. दर्शन करून सभा मंडपात थोडं विसावलो. दर्शन करून बाजूच्या परिसरावर नजर फिरवली. मठाच्या मागच्या बाजूच्या रस्त्याला लागून छोटासा पूल आहे. परिसरातच भाविकांना बसायला बाकडे ठेवलेत. मागच्या वर्षी माझा बदलापुरातला युट्यूबर मित्र विशाल मसूरकरने इथे भेट दिलेली. त्यावेळी त्याने ड्रोनद्वारे टिपलेले परिसरातले काही दृश्य मी तुम्हाला आता दाखवतो. मंदिरासमोरच श्री आशिष वैतींचं राहतं घर व परिसर आहे. समोर मोकळं रान, बदलापूरची वस्ती व मागे ताहुलीचा सुळका दिसतोय. आरतीच्या वेळी दिवाबत्तीने गाभाऱ्यात आणखी प्रसन्नता आली. सूर्य आता हळूहळू मावळतीला चाललाय. त्याचा तांबूस गोळा व नाजूक रंगछटा हळूवारपणे आसमंतात पसरत आहेत. आता अंधार पडू लागल्यावर परतीची वाट धरली. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बदलापूरपासून काही किलोमीटर अंतरावर असणारा भिनारपाडा या गावातल्या स्वामी समर्थांच्या मठाचं दर्शन घेतलं. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मठात खूप छान अशी अनुभूती मिळाली. खूप छान असं वातावरण आहे इथलं. आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान आहे. छोटंसं असं गाव आहे पण खूप छान असं गाव आहे हे. आजूबाजूला पक्ष्यांचे आवाज गुंजतायत. परत गावाचा फील येतोय इकडे आल्यावर. इकडून जायचं मन तर करत नाहीये पण शेवटी रजा तर घ्यावी लागणार. जड अंतःकरणाने मी स्वामींची आज्ञा घेऊन या स्वामीज्ञा मठाची रजा घेतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असणार तर या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा. आणि जे नवीन हाईप फीचर आलंय युट्यूबमध्ये, हाईप सुद्धा करायला विसरू नका हा व्हिडिओ. चला तर मग भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.